महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि कर्नाटकची राजधानी बंगळुरूला जोडणारी नवी एक्सप्रेस सुरू झाली असून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन पद्धतीने याला हिरवा झेंडा दाखवलाय आणि नव्या कनेक्टिव्हिटीचा शुभारंभ केलाय। त्यामुळे देशातील ही दोन महत्त्वाची शहरं आता नव्या रेल्वे सेवेने आणखी जवळ आली आहेत। शिवाय 24 तासांमध्ये तब्बल 1210 किलोमीटरचा प्रवास करणारी ही ट्रेन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक महत्त्वाच्या शहरांना सुद्धा जोडणारी ठरली आहे। त्यामुळे आता लाखो लोकांचा प्रवास अधिक जलद, आरामदायी आणि थेट होणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये याच नव्या कोऱ्या ट्रेन बद्दल सविस्तररित्या अधिक जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि IT हब म्हणून ओळखलं जाणारा बंगळुरू आता एका नव्या सुपरफास्ट रेल्वे सेवेनं आणखी जवळ आली आहे। कारण बंगळुरू ते मुंबई दरम्यान नवी एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली असून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन पद्धतीने या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवलाय। या नव्या सेवेमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून व्यवसाय, शिक्षण, पर्यटन आणि रोजगारासाठी प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना यामुळे मोठा फायदा होणार आहे। ही नवी रेल्वे सेवा दक्षिण पश्चिम रेल्वे विभागामार्फत चालवली जाणार असून बंगळुरूतील सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस या दरम्यान ही ट्रेन धावेल। त्यामुळे SMVT बंगळुरू ते लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई एक्सप्रेस असं हिचं नाव असणार आहे। दरम्यान 17 मे रोजी हिचं उद्घाटन झालं असून उद्घाटनाच्या दिवशी ही सेवा विशेष गाडी म्हणून 06557 या क्रमांकाने चालवण्यात आली, परंतु नियमित सेवेसाठी या गाडीला 16553 आणि 16554 हे क्रमांक देण्यात आले। त्यामुळे नागरिकांनी सुद्धा आणि प्रवाशांनी या गोष्टीची नोंद घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। आता याबद्दलच्या खास आणि प्रवाशांच्या फायद्याच्या गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर विशेष म्हणजे बंगळुरू ते मुंबई हे तब्बल 1210 किलोमीटरचं अंतर ही एक्सप्रेस अवघ्या 24 तास 5 मिनिटांमध्ये पार करते। त्यामुळे रस्ते मार्ग आणि विमान प्रवासाला पर्याय म्हणून ही रेल्वे सेवा अत्यंत महत्त्वाची सुद्धा मानली जाते। दरम्यान बंगळुरूहून नियमित सेवा 23 मे पासून सुरू होणार असून मुंबईतून 24 मे पासून ही ट्रेन नियमित धावणार आहे। शिवाय ही एक्सप्रेस वे आठवड्यातून दोनदा धावणार आहे। बंगळुरूतून दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 8:35 ही ट्रेन सुटेल, तर दुसऱ्या दिवशी रात्री 8:40 मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचणार आहे। आणि त्याचबरोबर मुंबईतून रविवारी आणि बुधवारी ही ट्रेन सुटणार असून रात्री 11:15 ही ट्रेन असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री 10:30 वाजता ती बंगळुरूला पोहोचणार। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ही ट्रेन नेमकी कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार। तर या ट्रेनचा सर्वात मोठा फायदा जो आहे तो कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या शहरांना होणार आहे। ही ट्रेन तुमकुरू, दावणगेरे, हुबळी, धारवाड, बेळगाव, मिरज, सांगली, कराड, सातारा, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण आणि ठाणे अशा एकूण 15 स्थानकांवर थांबणार आहे। त्यामुळे मुंबई आणि बंगळुरू यांच्यासोबत उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी सुद्धा ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल। या एक्सप्रेस वे मध्ये आधुनिक LHB कोचचा वापर करण्यात आलाय। शिवाय मध्ये AC2 टियरचा एक कोच असणार, AC3 टियरचे 4 कोच, 6 स्लीपर कोच, 4 जनरल सेकंड क्लास डबे, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा असलेला डबा आणि लगेज कम ब्रेक व्हॅन अशी सुविधा असणार सुद्धा आहे। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांपासून ते अगदी आरामदायी प्रवास करणाऱ्यांना सुद्धा या ट्रेनमध्ये अतिशय आरामदायी असा प्रवास उपलब्ध होईल आणि ही ट्रेन सगळ्यांसाठीच अतिशय उपयुक्त ठरणार आहे। आता प्रवास करताना आपण सगळ्यात आधी विचार करतो तो विषय म्हणजे अर्थातच तिकीट दरांचा। तर तिकीट दर याचे सुद्धा तुलनेने परवडणारे असेच ठेवण्यात आले। जसे की बंगळुरू ते मुंबई या प्रवासासाठी स्लीपर क्लासचे जे तिकीट आहे ते 750 रुपये ठेवण्यात आले। AC3 टियरचे तिकीट 1880 रुपये आणि AC2 टियरचे तिकीट जे आहे ते 2575 रुपये निश्चित करण्यात आले। याचबरोबर रेल्वे विभागाच्या मते ही सेवा सुरू झाल्यामुळे मुंबई आणि बंगळुरू यांच्यातील आर्थिक आणि सामाजिक संबंध आणखीनच मजबूत होतील। IT क्षेत्र, उद्योग, शिक्षण, पर्यटन आणि रोजगारासाठी हा प्रवास करणाऱ्यांसाठी प्रवाशांना आता अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित पर्याय यामुळे उपलब्ध होणार आहे। विशेषतः पुणे, सांगली, सातारा, बेळगाव आणि हुबळी परिसरातील प्रवाशांसाठी ही रेल्वे सेवा मोठा दिलासा देणारी ठरणार असा विश्वास व्यक्त केला जातोय। शिवाय याबाबत SWRचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर मंजुनाथ कानबडी यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की ही नवीन रेल्वे सेवा बंगळुरू, उत्तर कर्नाटक आणि मुंबई प्रदेश दरम्यान व्यवसाय, शिक्षण, पर्यटन आणि रोजगाराच्या उद्देशाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना
प्रवाशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल। या सेवेमुळे मार्गावरील महत्त्वाच्या व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्राशी असलेला रेल्वे संपर्कही सुधारेल। पण या रेल्वेचं इतकं महत्त्व नेमकं का असा प्रश्न देखील अनेकांना पडू शकतोय। त्यामुळे याबद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर मुंबई आणि बंगळुरू ही देशातील दोन मोठी आर्थिक आणि तंत्रज्ञान केंद्र मानली जातात आणि त्यातही आतापर्यंत सुद्धा या मार्गावर थेट आणि नियमित अशी रेल्वे सेवेची कमतरता जाणवत होती। ज्या गाड्या होत्या त्यामध्ये प्रचंड गर्दी, वेटिंग तिकीट हा त्रास देखील सहन करावा लागायचा आणि अशा परिस्थितीमध्ये सुरू झालेली ही नवी बंगळुरू मुंबई एक्सप्रेस ही मोठी दिलासादायक सेवा सुद्धा मानली जाते। त्यामुळे रेल्वेचं सर्वाधिक मोठं जाळं असणाऱ्या आपल्या देशामध्ये वेगवान आणि आधुनिक रेल्वे नेटवर्क उभारण्याच्या प्रयत्नामध्ये ही नवीन जी रेल्वे सेवा आहे किंवा ही नवीन एक्सप्रेस आहे ती महत्त्वाची पायरी सुद्धा मानली जाते। त्यामुळे येत्या काळात या रेल्वेला कसा प्रतिसाद मिळतो यावरूनच त्याचं यश सुद्धा साध्य होईल। मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कोरा प्रकल्पासहित। मात्र तोपर्यंत तुम्ही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।